Hi guys, I hope I'm audible. Just हाय, येतंय ऐकू सगळ्यांना? loud and clear, loud and clear. मला तरी येतंय. आता आपण लोकांना विचारू नमस्कार की नमस्कार त्यांना काय म्हणताय? ऐकू येते की नाही. मी एकदम मजेत. तू सांग कसा आहेस? या काय काय चालू आहे? मजेत मजेत चाललंय. मी फक्त काय आपल्या व्ह्युअर्सना सांगतो की आजचा टॉपिक काय आहे ते. तर आपला आजचा टॉपिक आहे वर्क लाईफ बॅलन्स आणि एक्सरसाइज आणि किंवा एक्सरसाइज अँड बॅलन्स, राईट. सो मी हा फक्त खाली टॉपिक एक पिन करतो, म्हणजे जे काय नवीन व्ह्युअर्स जे काय सगळे असतील तर त्यांना कळेल की आजचा टॉपिक काय आहे तो, राईट. हो चालेल. राईट. सो ऑलरेडी 52 people आर ऑनलाईन. येस एकच मिनिट, लेट मी पिन दिस. या, सो मी कॉमेंट पिन केले. काय म्हणतोस इंद्रनील? सॉरी, मी नाही ऐकलं. बस मित्रमंडळ आलेलं दिसतंय सगळं. लेट्स होप सगळे आलेत. ओके. गुड. काय सो म्हणतोय, कसं चाललंय? अरे, काय काय सांगू तुला, आता काहीच सध्या चाललं नाही आणि बरंच काय काय चाललं पण आहे. So, सध्या तरी ज्या काही काही म्हणजे म्हणतात ना गोष्टी लॅकिंग होत्या इन वर्क लाईफ, म्हणजे स्पेशली अपलिफ्टिंग ऑफ द सोशल मीडिया, ऑल दी सोशल मीडिया हँडल्स. कारण का फिटनेस इंडस्ट्री आणि सोशल मीडियाचा फारच एक खूप इंट्रिकेट कनेक्शन आहे असं मला वाटतं. तर मग जरा तो हँडल आपण बूस्ट करायचा आपला चालला आहे. आणि लेट्स सी पुढे पुढे काय काय होत आहे ते. सो आय थिंक 61 people आर ऑनलाईन राईट नाव. आय थिंक वी शुड बी स्टार्टिंग. सिद्धार्थ गोखले आलेले आहेत, चैतन्य घाणेकर आलेले आहेत, बरीच लोक आलेली आहेत मोठी मोठी. ऑल राईट, ऑल राईट. सो पहिली गोष्ट तर एक शॉर्ट हिस्ट्री आपल्या व्ह्युअर्स करता की शॉर्ट हिस्ट्री अबाउट चितळे बंधू. वेन अँड वेअर डिड इट ऑल स्टार्ट? की एकंदर आपल्या व्ह्युअर्स नसाल आणि एकंदर खूप कमी लोकांना माहिती आहे, किंवा मे बी माझ्या बाबांच्या जनरेशन मधल्या किंवा माझ्या आजोबांच्या जनरेशन मधल्या लोकांना हे खूप चांगलं माहिती आहे की चितळे बंधू कुठनं आलेले आहेत. पण नवीन जनरेशन जी आहे आपली, त्या खूप लोकांना माझ्या मते अजून माहिती नाहीये की व्हॉट इज द हिस्ट्री बिहाइंड इट. सो लेट्स आस्क द राईट पर्सन. चितळे बंधू माझ्या पणजोबांनी सुरुवात केली आणि चितळे बंधू हे ऍक्च्युली त्याच्या आधी चितळे डेअरी ही आमची जी संस्था आहे ती सुरू झाली. आता ओके. येतं ऐकू? ऐकू येतंय, मला तर येतंय ऐकू व्यवस्थित. खाली कमेंट्स दिसतात मला, कारण की व्हॉइस इश्यू. तर इंद्रनीलचा तुझा आवाज मला येतो ऐकू इंद्रनील व्यवस्थित. माझा आवाज लोकांपर्यंत पोहोचतो की नाही मला माहित नाही. येतंय येतंय. ओके, लेट्स स्टार्ट. चालेल. येस. सो माझे पणजोबा होते, माय ग्रेट ग्रँडफादर, हू स्टार्टेड द बिझनेस इन 1939. आणि आता वी आर इन टू द 81st year ऑफ अवर बिझनेस. वाव. त्यांनी डेअरी बिझनेस सुरू केला आणि भिलवडी नावाचं एक गाव होतं. माझ्या आवाजाला इश्यू आहे. बरं, नाही इंद्रनील, तुझा आवाज येतोय. काही काही लोकांचं आहे ना, मे बी त्यांचीच कनेक्टिव्हिटीचा इश्यू असेल, त्याच्यामुळे सुद्धा येत नाही बरेच वेळेला. सो मी तरी तुला आता रेकमेंड करेन की यू इग्नोर ऑल दी. आता बरं, बाय द वे, मला व्ह्युअर्सना सांगायचं आहे असं की इंद्रनील चितळेंचा पहिला इंस्टाग्राम लाईव्ह सेशन आहे. सो लेट्स, आय एम व्हेरी मच लकी अबाउट दॅट फॅक्ट. आणि इंद्रनील, वन मोर थिंग विच आय वुड लाईक टू टेल यू इज की जे काही कॉमेंट्स येतील ना, तर ते सध्या इग्नोर कर. जे काही लोकांना प्रश्न असतील तर ते लोकांना विचारू देत खाली, आणि आपण ते शेवटच्या एक 20 मिनिटांमध्ये आपण ते सगळे प्रश्नांची उत्तरं घेऊया. हो चालेल. साऊंड्स गुड. ठीक आहे. ऑल राईट, ग्रेट ग्रेट. My great grandfather, Shri P.G. Jitale, started with the business in 1939. This is 81 years ago, in a small village called Bhilodi. भिलवडी हे गाव सांगली जिल्ह्यात आहे आणि त्यावेळेस त्यांना ते कृष्णा नदीच्या काठावर आहे, या दृष्टीने ते गाव स्ट्रॅटेजिकली चांगलं वाटलं की जिकडनं त्यांना डेअरी आणि डेअरीला लागणारं बाकीचे सगळे जे रॉ मटेरियल आणि रिक्वायरमेंट्स होत्या त्याकरता ते दॅट वॉज अ सुटेबल लोकेशन. नदी असल्यामुळे पाणी होतं, पाणी असल्यामुळे शेती चांगली होती, शेती असल्यामुळे जनावरांना लागणारं खाद्य चांगलं मिळणार होतं.
आणि त्यामुळे जनावरांची हेल्थ चांगली राहिली तर येणाऱ्या दुधाची क्वालिटी चांगली राहील, अशा पद्धतीने त्यांनी त्याच्यावरती विचार करून ती जागा सिलेक्ट केली. ते करून तेव्हा तिथे ट्रेन स्टेशन होतं, ज्याच्यामुळे ट्रेननी तिथे दुधाचे जे प्रोडक्ट्स बनवले जायचे ते मुंबईला विकले जायचे. सो आमची सुरुवात जी झाली ती B2B बिझनेस म्हणून सुरू झाली, की जेव्हा चितळे ऍज अ ब्रँड एस्टॅब्लिश नव्हतं, तर चितळे हे सप्लायर म्हणून काम करायचे मुंबईतल्या एका ब्रँडकडे. ट्रेन सर्व्हिस असल्यामुळे आम्हाला मुंबईत एक फुटहोल्ड एस्टॅब्लिश करता आलं आणि तिथे क्वालिटी चांगली असल्यामुळे आमचं डिमांड पण पिकअप व्हायला लागला. त्या दृष्टीने बॅकएंडला जे काय स्केल अप करायला लागलं ते पण करत होतं. पण तिकडे या काळात तेव्हा टेलिफोन पण नव्हता, इंटरनेट तर खूप लांबचीच गोष्ट आहे. त्याच्यामुळे भिलवडी सारख्या ठिकाणी राहून मुंबईत काय चाललंय आणि तुमच्या प्रोडक्ट बद्दल कस्टमर्स काय म्हणतायत, लोक काय म्हणतायत ह्याचा तुम्हाला अंदाज नसायचा. आणि तिकडे आम्हाला लक्षात आलं की आम्हाला कंट्रोल येत नाही आणि फसवलं जाते. मग हे कंट्रोल्स आणि फसवी जी होती ती कमी करायच्या दृष्टीने काय करता येईल, म्हणून मग माझ्या पंजोबांनी त्यांचा जो मोठा मुलगा होता म्हणजे भाऊसाहेब चितळे, तर त्यांना त्यावेळेस ते सुरतमध्ये एका मिलमध्ये काम करत होते, त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तू मुंबईत जरा लक्ष द्यायला लाग आणि हे कसं स्ट्रीमलाईन करता येईल ते बघू. तिथनं लक्षात घेऊन त्यांचं लर्निंग असं झालं की मुंबई सारख्या मार्केटमध्ये हे कंट्रोल ठेवायला अवघड जातंय, तर आपण पुण्यात शिफ्ट होऊ आणि पुण्यात शिफ्ट होऊन पुण्यात आपल्याला वेल एस्टॅब्लिश करता येतंय का बिझनेस हे आपण करू. आणि पुण्यात पण सुरुवात आमची B2B बिझनेस मध्ये सुरू झाली की 2-3 वेगवेगळ्या ब्रँड्स होते की ज्यांना आम्ही आमचे प्रोडक्ट सप्लाय करत होतो आणि ते त्यांच्या नावाखाली ते प्रोडक्ट विकत होते. इव्हेंच्युअली तिकडेही हेच इश्यूज यायला लागल्यामुळे मग आम्हाला लक्षात आलं की आपण आपापलाच ब्रँड डेव्हलप करून स्वतःच धंदा करणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने माझ्या आजोबांचे मोठे भाऊ भाऊसाहेब जे होते त्यांनी हा डेव्हलप करायला सुरुवात केली. अराउंड सेम टाइम माझे आजोबा आणि त्यांची धाकटी भावंड पण हळूहळू त्याच्यात जॉईन व्हायला लागली आणि दुधाचं आम्ही स्वतः डिस्ट्रीब्युशन करायला सुरुवात केली. तेव्हा आजोबांचे मोठे भाऊ धाकटे भाऊ सगळे लोक स्वतः सायकलवरनं जाऊन दूध टाकत होते, कारण की तेव्हा ब्रँड छोटा होता आणि आमच्याकडे ही मॅनपॉवर नव्हती. ते करत करत आज कुठेतरी आता आम्ही रोजचं 4-4.5 लाख लिटर दूध पुण्यात डिस्ट्रीब्यूट करतो. त्या व्यतिरिक्त अजून काही 1 लाख लिटर दूध आम्ही प्रोसेस करून बाकीच्या प्रोडक्ट्स मध्ये कन्वर्ट करतो, की जेच आमच्या इतर प्रोडक्ट्सचं रॉ मटेरियल. आणि त्याच पद्धतीने एक्सेस दुधाचं काय करायचं हे तेव्हा नीट समजत नव्हतं, त्याच्यामुळे त्याचा चक्का किंवा खवा करायला पाहिजे किंवा दही केलं पाहिजे. मग खवा करून त्याची मिठाई करून विकली तर ते दूध खराब होऊन टाकून देण्यापेक्षा ऍटलीस्ट त्याच्यातनं काहीतरी आपल्याला छान रेव्हेन्यू सोर्स करता येईल, म्हणून चितळे बंधू हा फिनिश प्रोडक्टचा ब्रँड तयार. दिस वॉज अराउंड 1950. आणि ते करून प्रोडक्ट रेंज आणि फिनिश प्रोडक्ट हे विकायला आम्ही सुरुवात केली. तेव्हा बेसिक मिठाई होती की पेढे असो, बालुशाही असो, जिलबी असो, या गोष्टी फक्त विकल्या जायच्या. बाकीच्या गोष्टी तेव्हा नव्हत्या, त्या हळूहळू वाढत गेल्या. सो 2 कम्प्लिटली इंडिपेंडंट बिझनेस लाईन्स इव्हेंच्युअली तयार व्हायला लागल्या, की एक जी होती हाय व्हॉल्यूम आणि रिलेटिव्हली लेस प्रॉफिट, आणि एक लो व्हॉल्यूम पण हाय प्रॉफिट. अशा ह्याचा वर्क एक बॅलन्स त्यांनी पोर्टफोलिओ जसं आपण करतो तशा पद्धतीने एक चितळे ग्रुपचा पोर्टफोलिओ तयार व्हायला लागला आणि 2 ब्रँड्स आपापले फ्लरिश व्हायला लागले. हे फ्लरिश होत 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 इव्हेंच्युअली बॅकवर्ड इंटिग्रेशन वाढायला लागलं, कारण की प्रोडक्टची क्वालिटी चांगली होती, कंट्रोल्सवर होते, त्याच्यामुळे दूध आम्हाला बाहेरनं घ्यायला लागायचं नाही. त्याच्यामुळे खवा जो होता तो आमचा स्वतःचा होता, त्याच्यामुळे त्या कंट्रोल्समुळे आमची मिठाई चांगली व्हायला लागली आणि दोन्ही ब्रँड्स इव्हेंच्युअली वाढत लागले. ते वाढत वाढत मग साधारण 70 साली बाकरवडी तयार झाली. त्यानंतर नमकीनची रेंज वाढायला लागली आणि साधारण एक 90 सालापासून आम्ही फ्रँचायझीज देऊन आमची स्टोर्स नाही तर इतर स्टोर्स मध्ये पण प्रोडक्ट विकायला लागलो. आणि साधारण 2000 सालाच्या आसपास आम्ही डिस्ट्रीब्युशन चेन मध्ये पण घुसलो, की ज्याच्यात आता महाराष्ट्रच नाही तर इतर 5 राज्यांमध्ये आणि प्रत्येक जगातल्या कॉन्टिनेंटवरती आमचा प्रोडक्ट आता विकला जातो. आणि दिवसेंदिवस ते प्रोडक्ट वाढत चाललेत आणि आता तीच आमची मेन लाईन ऑफ बिझनेस होती. बर, अमेझिंग. खूप खूप तर खूपच वेगळ्याच लेवलचं झालं आणि आता तुम्ही कुठे आहात म्हणजे कम्प्लिटली डिफरंट सिनारिओ ऑल टुगेदर. सो व्हेरी व्हेरी इन्स्पायरिंग स्टोरी आय मे से. माझा आवाज ऐकू येतोय ना इंद्रनील? येतोय. ऑल राईट, ग्रेट. द सेकंड क्वेश्चन विच आय वुड लाईक टू आस्क यू की आजकाल मी हा प्रश्न प्रत्येक एंटरप्रेन्योरला विचारतो की व्हॉट इज युअर विजन अँड मिशन फॉर द कंपनी? तो आमची विजन क्लिअर आहे. एक म्हणजे काय की वी वॉन्ट टू ऑनर द ट्रेडिशन दॅट वी हॅव बीन कॅरिंग फॉर 4 जनरेशन. वी वॉन्ट टू चेरिश इनोव्हेशन, की हे ट्रेडिशन जपताना आम्हाला इनोव्हेशन पण करायचं आहे आणि त्याच्यात अजून काय व्हॅल्युएशन करता येतील तेही बघायचं आहे. आणि वाईल बॅलन्सिंग ऑल ऑफ दिस वी वॉन्ट टू ऍड जॉय टू आवर कस्टमर्स ऑकेजन्स.
तर त्यामुळे आमचा कस्टमर आहे तो त्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टींना आमचा प्रोडक्ट घेऊन ते सेलिब्रेट करत असतो आणि त्याच्यावर एका कुठल्या तरी पर्सेंटेज मध्ये आम्ही त्या सेलिब्रेशन मध्ये ऍड करत असतो. तर हे सेलिब्रेशन आम्ही अजून किती वेगवेगळ्या ऍस्पेक्ट मध्ये ऍड करू शकतो. मग चांगला व्यायाम झाला म्हणून त्या दृष्टीने हेल्थ केअर प्रोडक्ट देऊन करू शकतो, का काहीतरी सेलिब्रेशन झालं म्हणून पेढे देऊन करू शकतो, का आज सण आहे म्हणून श्रीखंड किंवा आम्रखंड देऊन करू शकतो. या सगळ्या दृष्टीने आम्हाला कस्टमरच्या याच्यात व्हॅल्यू एडिशन कशी करता येईल ही आमची विजन आहे. बर, अमेझिंग. सो आणि एक गोष्ट मला अशी वाटते की जनरेशन गॅप खूप आहे आता. सो म्हणजे बघ ना, 4 पिढ्या आहेत, तुझी 4थी पिढी आहे, नॉट रॉंग, राईट? सो डिसिजन मेकिंग जेव्हा येतं किंवा यू ॲज अ ब्रँड न्यू जनरेशन, तुझे थोडेसे विचार वेगळे असतात, तू टेक्नॉलॉजीला जास्त एक्सपोज असतो ॲज कम्पेअर्ड टू युअर फादर ऑर ग्रँडफादर. तर जेव्हा किंवा यू वॉन्ट टू एस्टॅब्लिश सम इनोव्हेटिव्ह आयडियाज इन द कंपनी, तर मग तुला असं आता कधी जाणवलं का की थोडंफार पूल मिळतोय की बाबा नाही, ऍक्च्युली हे व्हायला पाहिजे होतं किंवा ते व्हायला पाहिजे होतं. सो हे चॅलेंजेस कसे तू फेस केलेस किंवा हे चॅलेंजेसला तू कसं काय पुढे घेऊन गेलास? आय थिंक जसं आता आपण कोविड काळात विटनेस करतोय की कम्युनिकेशन जितकं चांगलं आणि जितकं क्लिअर असेल तेवढं चॅलेंजेस ओव्हरकम करायला सोपं पडतं. तसंच कुठल्याही कंपनी कल्चरमध्ये आणि एस्पेशली मल्टी जनरेशनल कंपनीजमध्ये कम्युनिकेशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. सो बरेचदा काय होतं की जनरेशन गॅप ही एव्हिडंट असते, त्याला देर इज नो गोईंग अवे फ्रॉम इट. पण ते करत असताना बेसिकली एका जनरेशनला कुठली तरी आयडिया का चांगली वाटतेय आणि दुसऱ्या जनरेशनला ती का पटत नाहीये हे ब्रिज करण्याच्या दृष्टीने कम्युनिकेशन करणं आवश्यक आहे. तर ते कम्युनिकेशन क्लिअर असेल आणि त्यातनं पर्पज आपल्याला काय अचीव्ह होणार असेल हे तुम्ही जर का दाखवू शकला तुमच्या बोर्डला किंवा तुमच्या पार्टनर्सना, तर आय थिंक इट बिकम्स मच मोर इझियर टू ओव्हरकम द जनरेशन गॅप. भरपूर वेळा तो दृष्टिकोन किंवा तो पॉइंट ऑफ व्ह्यू आणि ती फॉरवर्ड नीड जी आहे ती प्रत्येक पिढीला असेलच असं नाही. तर त्याच्यामुळे त्या दोन्हीचा बॅलन्स साधण्याचं काम जे आहे तेच तुम्हाला लिडरशिप म्हणून करणं आवश्यक असतं. कारण की अल्टिमेटली लिडरशिप इज अबाउट स्टेअरिंग इन टू द अननोन, प्रोजेक्टिंग समथिंग पॉझिटिव्ह आउट ऑफ इट अँड टेकिंग द ग्रुप अहेड इन दॅट डायरेक्शन. तर त्यामुळे इट इज ऑलवेज रिस्की, पण त्या दृष्टीने ती रिस्क तुम्ही मिटिगेट करण्याकरता तुमचे जे बोर्ड आहेत, तुमचे पार्टनर्स आहेत, त्यांच्या जर का डाऊट्स आणि क्वेरीज ऍड्रेस करू शकला तर ड्यू डिलिजन्स इंटरनलीच चांगला होतो. आणि अशा प्रोसेसेस केल्या तर हे ओव्हरकम करणं सोपं पडतं. बर, आणि ह्याच्यामध्ये काय आहे की आता सपोज तू बघितलंस तर आत्ताची जी शिक्षण पद्धत आहे किंवा आता जे काय कोर्सेस खूप सारे बिझनेस इन्स्टिट्यूट म्हणा किंवा बिझनेस कॉलेजेस म्हणा हे ऑफर करतात, ते खूप वेगळे ॲज कम्पेअर्ड टू द मे बी 20 years बिफोर or 40 years बिफोर. सो आय थिंक ह्याच वर्षी कधीतरी यू वेंट टू US फॉर सम हार्डवर्डचा कोर्स, आणि आय थिंक इट वॉज समथिंग रिलेटेड टू बिझनेस मॅनेजमेंट इफ आय एम नॉट रॉंग. So can you tell us about that course? What made you do that course in the first place? कारण का you already have so much amount of responsibility on your shoulders. ते सगळं असून सुद्धा का असं वाटलं की एखादा कोर्स करावीशी इच्छा आहे? एक म्हणजे मी हार्वर्ड बिझनेस स्कूल जी बॉस्टन US मध्ये आहे आणि वन ऑफ द टॉप रँक बिझनेस स्कूल्स इन द वर्ल्ड, तर तिथे मी माझा एक्झिक्युटिव्ह MBA करतोय. तो इट्स गोइंग टू बी ओव्हर स्पॅन ऑफ 3 years की ज्याच्यात बेसिकली ओनर्स आणि प्रेसिडेंट्स जे असतात कंपनीचे त्यांना मॅनेजमेंट कशी शिकवायची आणि त्यांनी काय दृष्टीने बिझनेस बघितले पाहिजे हे शिकवलं जातं. तर त्यात आता कमीत कमी 64 वेगवेगळ्या देशातनं लोक येत आहेत की जी वेगवेगळे अशाच पद्धतीचे लेगसी बिझनेसेस, फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रिनर्स, सेकंड जनरेशन ऑन्टरप्रिनर्स किंवा काय काय 7 जनरेशन जुने बिझनेसेस सुद्धा कॅरी करणारी लोक तिकडे येतात. सो या प्रत्येक ह्याला तुम्ही जर का जनरलाइज करून बघितलं तर फॅमिली बिझनेस म्हटला तर त्याला एक सर्टन सेट ऑफ प्रॉब्लेम्स, हे कॉमन डिनॉमिनेटर सगळीकडे सेमच आहे. हे ऍड्रेस करायला एक फ्रेमवर्क जनरेट करणं आवश्यक असतं की जे तुम्हाला जनरलाइज करून समजून ते अप्लाय करणं सोपं असतं. बरेचदा काय होतं की फॅमिली बिझनेसेस मध्ये तुम्ही खूप पर्सनल टच वरती काम करत असता आणि तेव्हा पर्सनल कनेक्शन जेव्हा येतात तेव्हा इमोशन्स पण येतात आणि इमोशन्स आल्यानंतर कधी कधी दॅट कॅन क्लाउड युअर जजमेंट. तो हे जजमेंट क्लाउड न करता चांगली फ्रेमवर्क वापरून अनबायस पद्धतीने तुम्ही ग्रुपला पुढे नेऊ शकलात तर दॅट इज वेन बिझनेसेस सर्वाइव्ह युअर 4 जनरेशन्स ऑर मोर. तर हे करायचं काय शास्त्र, त्याला मी खरं तर तिकडे गेलेलो आहे. कारण की आता काळ इतका ह्याचा डिस्ट्रप्शनचा आहे की उद्या वेल एस्टॅब्लिश कंपनी आज असलेली फुल्ली व्हॅल्युएबल उद्याला झिरो होऊ शकते. तर त्यामुळे
in this era, how do you stay relevant and actually make sure that your business stays intact and relevant in the time to come is what I'm trying to study. आणि तेच करायचा प्रयत्न चाललाय सध्या. मस्त. सो जेव्हा केव्हा मी इथॉस चालू केलं तर तेव्हा चालू करायच्या आधी म्हणजे माझं सगळं जे काही प्लॅनिंग होतं, इन दॅट प्लॅनिंग खूप लोकांच्या मला ऑफर्स आल्या की अरे पार्टनरशिप करायचं का आपण. इट्स अ व्हेरी नाईस कॉन्सेप्ट. खूप नवीन कॉन्सेप्ट आहे, आपण पार्टनरशिप करू अँड देन अजून थोडंसं काहीतरी मोठं करूया. बट आय ऑलवेज यूज टू रिफ्यूज दोज ऑफर्स, कारण का मला पर्सनली असं वाटत होतं त्यावेळेस म्हणजे की नको पार्टनर, कारण का पार्टनर जितके जास्त येतील तितके डिस्प्यूट्स वाढणार. सो दिस वॉज मे बी माय पर्स्पेक्टिव्ह. आणि जिम इंडस्ट्री मी एकंदर बघितली, त्याच्यामुळे जिम इंडस्ट्रीमध्ये कॉन्फ्लिक्ट खूप होतात या गोष्टीमुळे. बट चित्र ग्रुपमध्ये आज इतके लोक असताना सुद्धा एक फॅमिली म्हणूनच सगळे काम करतायत, तर हे खूप एक क्रेडिटेबल गोष्ट आहे. कारण का खूप कमी ठिकाणी असं बघायला मिळेल की फॅमिली बिझनेस ज्याच्यामध्ये अख्खी फॅमिली इन्व्हॉल्ड आहे आणि ते सगळे एकजूट कंपनीचा प्रोग्रेस कसा होईल ते बघतात. इट्स अ व्हेरी म्हणजे व्हेरी कमेंडेबल थिंग. खूप हे कमी ठिकाणी असं बघायला मिळतं. इट्स व्हेरी नाईस थिंग. बट बाय द वे, आय गेस गाईज, माझ्या आवाजाच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, इंटरनेटच्या आवाजामध्ये प्रॉब्लेम नाही, बिकॉज आय कॅन हिअर माय ओन व्हॉइस इन माय हेडफोन्स. सो देयर सम काइंड ऑफ इंटरफिरन्स इन बिटवीन माय व्हॉइस. फॉरगेट दॅट. ठीक आहे, आपण चितळेंचं ऐकायला आलोय, माझं ऐकायला नाही आलोय. ओके. एक खूप म्हणजे वेगळा प्रश्न आहे हा. माझा प्रश्न आहे पर्सनल की व्हाय इथॉस. कारण का त्याच्याकडे इतके जिम्स आहेत तुझ्या आजूबाजूला आणि खूप मोठे मोठे जिम्स पण आहेत, मोठे ब्रँड्स आहेत, बट स्टील व्हाय इथॉस. एक म्हणजे सकाळी 5 वाजता उघडणार तेवढंच एक जिम आहे. तुझ्याकरता. त्यामुळे एवढी पर्सनल सर्व्हिस मला मिळत असेल तर मी का दुसरीकडे जाईल. हा एक. दुसरं मेन गोष्ट अशी आहे की बेसिकली जे काय म्हणजे इक्विपमेंट जिमचं आहे ते सगळीकडे अवेलेबल असतं, त्याला काही नाविन्य त्याच्यात काही नाहीये. आय थिंक आता चांगलं जिम असणं ह्याच्यात पुण्यात काही नवीन नाही, पण त्या दृष्टीने ऍक्च्युली त्या जिम मध्ये त्या पद्धतीची सर्व्हिस आणि त्या पद्धतीचं अटेन्शन मिळणं हा सध्याचा सर्वात मेजर प्रॉब्लेम आहे. आणि त्या बाबतीत इथॉस मध्ये मी आता आपण किती 1.5 वर्ष झालं इथॉस चालवून सुद्धा, आणि त्यात कधी तू वेळ चुकवलेला नाहीस, मी वेळ चुकवलेला नाही, आपल्याला कधी प्रॉब्लेम आलेला नाही. आणि ते करत असताना ऍक्च्युली फिटनेस लेवल्स मध्ये इम्प्रुव्हमेंट झालेत, कारण की तेवढं पर्सनलाइज फोकस मला मिळतोय. तर हे मिळत असेल तर त्या पद्धतीची ती म्हणजे दॅट इज द क्वालिटी ऑफ सर्व्हिस विच वी आर एबल टू गेट. इफ वी आर गेटिंग दॅट आणि दॅट इज कन्सिस्टंट, देन वाय गो एल्सवेअर, असा तो मेन प्रश्न आहे. त्यात दुसरी गोष्ट अशी आहे की कमी असल्यामुळे तिकडे मेजरली गॉसिप आणि जो काय फालतूपणा बाकीच्या जिम मध्ये भरपूर बघायला मिळतो आणि जास्त आवडतो. मी बाकीच्या बऱ्याच जिम मध्ये पाहिलंय की जो येत नाही त्याच्याबद्दल गॉसिप करणं हा जिम मधला सर्वात मोठा टाइमपास असतो. बरोबर आहे, अगदीच. म्हणजे जितकं मोठं जिम तितकं जास्त गॉसिपिंग. आवडत आली. सॉरी नाही ऐकवायला मला. माझं आता वय जास्त होत झालं असल्यामुळे या गोष्टी वेळ घालवण्यात फोकस करावा असं मी ठरवलं. त्यामुळे आय एम हॅपी विथ व्हॉट्स हॅपनिंग इन इथॉस. बट फॉर ऑल द व्ह्युअर्स आउट हिअर, त्यांना माहित नसेल, पण आय गेस इंद्रनील हा पहिला मेंबर असेल इथॉसचा असं मला वाटतंय. कारण का जेव्हा केव्हा इथॉसचं आपण सॉफ्ट ओपनिंग केलं, आय थिंक इट वॉज 7th of Jan 2019. So that was the first day Ethos was open to the members. आणि तेव्हा सकाळी 5 वाजता इंद्रनील आलेला होता, हे मला आठवतंय. सो ही वॉज लाईक द फर्स्ट member of Ethos. But many friends of mine who I socialize with, they are quite angry with you. The reason why they're angry with you is because I always decline their offer when they want to go out for dinner with me. सो कधी कधी म्हणजे मी त्यांना सांगतो की अरे नाही, मला उद्या सकाळी 4:30ला उठायचंय, कारण का मला 5ला पीटी आहे. अँड एव्हरी टाइम दे आस्क मी, अरे 5ला कोण येतं, 5ला कोण येतं. सांगितलं की अरे बाबा चितळ येतो 5ला. अरे काय एवढा लोक येतो चितळी, त्याला बाकीच्या दिवसभरात त्याला वेळ घालता येत नाही का. सो दिस इज द क्वेश्चन विच मेनी पीपल आस्क. सो व्हॉट इज युअर आन्सर टू दॅट? सकाळी 5 वाजता जो व्यायाम होतो तो खूप चांगला फोकस असतो. म्हणजे मी नॅचरली आय थिंक बरेचसे लोक आपल्या इथे जी येतात ती सगळी हार्ड वर्किंग आहेत, प्रोफेशनल्स आहेत, आणि सगळ्यांचाच वर्क डे जो असतो तो साधारण 12-14 तासाचा जातोच, त्याच्यात काही एक्सेप्शन नाही. आणि
दिवसभर ज्या पद्धतीने काम असतं आणि ज्या पद्धतीची एक अनप्रेडिक्टेबिलिटी कामाच्या बाबतीत असते की कुठे कधी जायला लागेल, कधी पुण्यातनं मुंबईला जायला लागतंय, दुसरीकडे जायला लागतंय, काहीतरी वेगळं काम आहे म्हणून काम सोडून दुसरं काहीतरी काम करायला लागतंय, ह्याची गॅरंटी नसते. सकाळी 5 वाजता नॉर्मली या सगळ्या लोक झोपलेले असतात, त्याच्यामुळे मला माझा व्यायाम करता येतो. आणि तो जर का झाला तर बाकीच्या दिवसभरात या सगळ्या काय ज्या अनप्रेडिक्टेबिलिटी असतात त्या हँडल करायला बरोबर माझं स्ट्रेस लेवल्स बॅलन्स असतात. त्यामुळे मला 5 AM हे चांगलं वाटतं आणि ती चांगली सवय. त्याच्यामुळे मी रात्री लवकर झोपतो, पण बाकीचे खर्च माझे कमी होतात त्यामुळे. साहिल परस्पेची कॉमेंट आहे की चित्र एक कार्डिओ करून दाखव म्हणे. त्यांनी जर माझ्या एवढी बेंचप्रेस मारली तर मी कार्डिओ करेन. साहिल ऐक रे, तुझ्या ट्रेनरला सांगे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज की बोलतो ट्रॅव्हलिंग. आता मी लास्ट टाइम राहुल देशपांडेंचा पण इंटरव्ह्यू घेतला, तेव्हा त्यांच्याकडनं खूप ऐकण्यात आलं की ट्रॅव्हलिंग हे त्यांचं पण भरपूर होतं आर्टिस्ट लोकांचं, कारण का त्यांचे प्रोग्राम्स पण निम्म्या ठिकाणी असतात. इंडियाभर, आउटसाइड इंडिया सुद्धा असतात. तुझेही कामं खूप म्हणजे म्हणतात ना की काम तसं बघायला गेलं तर ते खूप छोटंसं असतं, पण खूप रीच दॅट डेस्टिनेशन हा खूप टाइम कन्झ्युमिंग असतो आणि टायरिंग असतो. सो ट्रॅव्हलिंग आणि वर्कआउट्स तर ह्याच्यामध्ये किंवा वर्क ऑफकोर्स आता ऑफकोर्स खूप कमी लोकांना माहिती आहे आणि पर्सनल लोकांना माहिती आहे की मे बी 8 to 10 days ago, 8 to 10 months ago, you were blessed with son. सो फॅमिली पण आता खूप म्हणजे महत्वाची ठरलेली आहे. सो फॅमिली, वर्कआउट्स आणि वर्क लाईफ हे सगळं जे कसं काय तू बॅलन्स करतोस, कारण का ट्रॅव्हलिंग जेव्हा वाढतं तेव्हा खूप साऱ्या गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागतात. सो हाऊ डू यू बॅलन्स दॅट? आय थिंक आता ट्रॅव्हलिंग पर्स्पेक्टिव्ह माझा सध्या बदलला आहे गेल्या महिनाभरात. की मी जे पूर्वी दर महिन्याला 3,000 किलोमीटर गाडीतनं आणि दर वेगळा कॉन्टिनेंट दर महिना अखेर कधीतरी कुठे ना कुठेतरी होतं, तर ते करायची गरज नाहीये हे मला आता लक्षात आलंय, कारण की मेनी थिंग्स कॅन बी मॅनेज्ड ऑनलाईन. ऑब्व्हियसली जेव्हा गोष्टी रिओपन होतील तेव्हा काही ठिकाणी किती सिस्टम ड्रिव्हन असलं तरी एक फिजिकल प्रेझेन्स गरजेचा असतो. तर त्याच्यामुळे तो मिनिमाइज करून कशा पद्धतीने ट्रॅव्हल करता येईल याच्यावरती मी आता विचार करतोय आणि थिंग्स विल डेफिनेटली चेंज. पण एवढं ट्रॅव्हलिंग करत असताना म्हणजे आता मागच्या वर्षात मी लिटरली ऑस्ट्रेलियापासून US पर्यंत प्रत्येक कॉन्टिनेंटवरती जाऊन आलो कामामुळे. तर असं असताना इतक्या वेगळ्या टाइम झोन्स मध्ये जाणं आणि परत इकडे येऊन काम करणं, कारण की मी टुरिस्ट म्हणून फिरत नव्हतो, कामाकरता फिरत होतो की लँड झाल्यावर पुढच्या दिवशी काम करायला लागतं. व्यायाम करण्याचा सर्वात जास्त फायदा तोच होतो की तुम्ही लवकर एका सायकलमध्ये बसू शकता. म्हणजे +9:30 पासून -10:30 या टाइम झोन्स पर्यंत मी फिरलो आणि ते करत असताना सुद्धा जेटलॅग या गोष्टीने मी कधी एकही दिवस कामाचं चुकवायची गरज पडली नाही, कारण की ते व्यायामाची एक सायकल बसलेली होती. कुठेही गेल्यानंतर तुम्ही त्या सायकलमध्ये लवकर फिट झालात तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी ओव्हरकम करणं सोपं पडतं. आणि ती सायकल जर का तुमची नीट बसली तर बाकीच्या गोष्टी आपोआप त्या सायकल प्रमाणे बसायला लागतात, की तुम्हाला तुमचं काम, तुमचं घर, तुमचं मुलं बाळ सगळ्यांकरताच वेळ मिळतो आणि रिक्रिएशन करताही वेळ मिळतो. त्यामुळे तुम्ही डिसिप्लिन तुमच्या वेळेच्या बाबतीत तुम्ही लावली तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा कधी एवढा इफेक्ट होत नाही असं माझं तरी मत आहे. भरपूर वेळा काय होतं की पर्पज पेक्षा जास्त जर का तुम्ही ट्रॅव्हलिंग केलं किंवा सोशलायझिंग करत बसलात तर त्याच्यातनं खूप जास्त शेड्यूल डिस्टर्ब होण्याचे चान्सेस असतात. आणि ते झालं तर तुमची सायकल बसत नाही. सायकल बसली नाही की तुमच्या या सगळ्या ज्या गोष्टी बसलेल्या आहेत त्या बसतात, चालवणं अवघड होऊन जातं. मग तिथे स्ट्रेस वाढायला लागतो. बरोबर, अगदीच. सो व्यायाम कुठेही तो करणं शक्य असतो. आणि मी हॉटेल पण असंच बघतो की इकडे जिम चांगला असतो. अमेझिंग. ऑलराईट. सो जरी ट्रॅव्हलिंग होत असेल तरी पण व्यायाम हा मिस होत नाही. दॅट्स अ व्हेरी गुड थिंग. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की व्यायाम जर का मिस झाला तर खूप आपण मागे पडतो. म्हणजे जी आपण वजन उचलायचो, स्पेशली व्हेन इट कम्स टू स्ट्रेंथ ट्रेनिंग, तर जी आपण वजन उचलायचो ती लगेच एकदम आपल्याला अवघड जायला लागतात. सो हा एक खूप डिप्रेसिंग भाग असतो व्हेन इट कम्स टू स्ट्रेंथ ऍथलीट्स. एक अजून एक बोल प्लीज. ते जाणवतोय की आता घरी सुद्धा आणलं इक्विपमेंट तरी सुद्धा त्या पद्धती करतायत. त्यामुळे कंटिन्युटी आहे, पण आय थिंक स्ट्रेंथ लॉस नक्कीच होणार आहे. तू एक पोस्ट टाकली पाहिजे असं इकडे सोशल मीडियावर की थँक्यू इथास फॉर गिव्हिंग मी द इक्विपमेंट्स ऑन द रेंट म्हणून. नाही, कारण नाहीतर म्हणलं प्रत्येक तुझ्याकडे मागायला येईल. ते पण आहे ऍक्च्युली, होऊ शकतं. बरं झालं नाही टाकलीस. अजून एक प्रश्न असा होता की खूप लोकांचा एक माइंडसेट असतो, म्हणजे नॉट जस्ट मराठी इंडिव्हिज्युअल्स बट मेनी इंडिव्हिज्युअल्स, की फॅमिली बिझनेस जर का असेल तर
अरे हा तर काय वेल सेटल्ड आहे, हा काय वेल एस्टॅब्लिश आहे, हा एक माइंडसेट खूप असतो लोकांचा, की ह्याला काय कष्ट करायची गरज आहे, किंवा सगळं ऑलरेडी तर ह्याच्याकडे आहे. तर मी आता खूप जवळून बघितलं की तुझे कष्ट किती आहेत, किंवा तुझे हार्डवर्क किती 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 आहे, तुला एकंदर कंपनीबद्दल किती चांगलं माहिती आहे, प्रोडक्ट्स बद्दल किती नॉलेज आहे, प्लस यू वॉन्ट टू रिअली ग्रो युअर कंपनी, राईट. सो तू अशा लोकांना काय सांगशील की हु थिंक की की ते सगळं आयतं मिळतंय, सो दे डोंट नो द हार्ड वर्क बिहाइंड इट, सो व्हॉट विल यू टेल दीज गाईज? काय मे बी आय थिंक बेस्ट ऑप्शन इज टू एक्सपिरियन्स इट. त्याच्यामुळे आय एम ओपन, ज्यांना कोणाला असं वाटतंय की त्यांनी एक आठवडा माझ्याबरोबर स्पेंड करावा कामाच्या बाबतीत, ते केल्यानंतर जर का ते टिकले तर आय एम शुअर दे विल हॅव अ चेंज पर्स्पेक्टिव्ह. तसं नाही झालंय, दे विल नो की व्हॉट दे आर लुकिंग. बघा, जे काय 70 लोक ऑनलाईन आहेत त्यांना खूप ही चांगली ऑफर आहे, मिस करू नका. इंद्रनीलला डीएम करा लगेच जर का तुम्हाला असं वाटत असेल की तो काही कष्ट करत नाही ते. ओके. हा पण मी प्रश्न आजकाल खूप सक्सेसफुल ऑन्टरप्रिनर्सला विचारतो की व्हॉट आर द 3 बुक्स यू रेकमेंड टू अपकमिंग ऑन्टरप्रिनर्स और ग्रोइंग ऑन्टरप्रिनर्स, की ज्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये खूप चांगलं एनी टाइप ऑफ बिझनेस त्यांना तो पुढे नेता येईल. विच आर द 3 बुक्स विच यू वुड रेकमेंड? 3 बुक्स जी मला बिझनेसच्या दृष्टीने महत्वाची वाटतात, की एक म्हणजे बिल्ड टू लास्ट नावाचं एक पुस्तक आहे, ओके. की दॅट इज फॉर बिल्डिंग ऑर्गनायझेशन दॅट लास्ट. हा तर हा. त्या दृष्टीने तुम्ही जर का ते पुस्तक वाचलं तर त्याच्यानंतर तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह येईल की हाऊ डू यू मेक बिल्ड थिंग्स दॅट लास्ट. म्हणजे सध्या आपण बघतो की इट इज ऑल अबाउट गीक इकॉनॉमी, की आता बनवा आणि विकून टाका आणि उद्या संपून टाका. सो तसं न करता फॅमिली बिझनेस तसे नाही राहू शकत. दे आर सपोज टू लास्ट जनरेशन आणि दे आर सपोज टू क्रिएट व्हॅल्यू. तर बिल्ड टू लास्ट हे पुस्तक मला त्या बाबतीत खूप आवडतं. दुसरं एक पुस्तक मला जे आवडतं ते म्हणजे आर्ट ऑफ वॉर. आर्ट ऑफ वॉर एक चायनीज फिलॉसॉफरने लिहिलेलं, सुनझू नावाच्या एका फिलॉसॉफरने लिहिलेलं पुस्तक आहे, की बेसिकली इट इज अबाउट स्ट्रॅटेजी ऑफ डीलिंग विथ डिफरंट सिच्युएशन्स. म्हणजे त्याच्यात तो असं म्हणतो की द बेस्ट आर्ट ऑफ वॉर इज टू अवॉइड वॉर. सो तुम्हाला ते अवॉइड करायचं असेल तर त्या दृष्टीने भरपूर वेळा वॉर म्हणजे आता काय पूर्वीसारखी युद्ध होत नाहीत की ज्याच्यात जीव घ्यायला लागतो, पण कॉर्पोरेट वॉरफेअर असतं, इंटरनल वॉरफेअर असतं. तुम्हाला थ्रेट्स असतात, इंटरनल काही ना काहीतरी क्वेश्चन्स असतात, किंवा अजेंडा चालू असतात की हे नको होऊन द्यायला, ते नको होऊन द्यायला, तुमचा कॉम्पिटिटर काहीतरी करत असतो. तर हे सगळं समजून अनालाइज करून तुम्ही जेव्हा बिझनेसकडे एका पॅन व्ह्यूनी बघता तेव्हा पर्स्पेक्टिव्ह तुमचा बदलतो. तर त्यामुळे ते पुस्तक मला खूप उपयोगाचं ठरतं, कारण की दॅट हेल्प्स मी मॅनेज कॉन्फ्लिक्ट व्हेरी वेल. तिसरं एक खूप छान पुस्तक जे मला आवडतं, जे सगळ्यांनी वाचलं पाहिजे, ते म्हणजे ली आयाकोका नावाचा एक माणूस होता, की ज्यांनी बेसिकली फोर्ड मोटर कंपनीचं मार्केटिंग आणि मस्टँग पासून भरपूर गोष्टींवरती कामं केली. आणि म्हणजे हाऊ टू बिल्ड ब्रँड हे त्याच्यातनं तुम्हाला लक्षात येतं. ओके. नाव काय त्या पुस्तकाचं? ली आयाकोका. आयाकोका. आय सो आय अवघड नाव, मी पाठवून देतो तुला. मी लिस्ट ठीक आहे, तिन्ही ठीक आहे, नाव इकडे मी टाईप करून पाठवेन. ठीक आहे. मस्त मस्त. बिल्ड टू लास्ट पहिलं झालं, आर्ट ऑफ वॉर सेकंड झालं, आणि तिसरं जे काय तू म्हणलास ते. ओके. असा आपण मस्तांग आणि फोर्ड वरती जर का आलेलो आहोत, तर आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल की चितळे आणि ऑटोमोबाईल्स यांचं कसं कनेक्शन आहे आणि काय, कारण का प्रत्येक जण खूप असा कीन असतो की अरे आता चितळे कोणती गाडी घेणार आहे. काय, मी बऱ्याचशा ज्या गोष्टी घेतो त्या अप्रिशिएटिंग ऍसेट्स असतात, की त्या इव्हेंच्युअली ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम व्हॅल्यू ऍड करतात. पण सगळ्याच गोष्टी अशा अप्रिशिएटिंग घेऊ नये म्हणून मी काही डिप्रिशिएटिंग ऍसेट्स घेतो, की ज्या गाड्या आहेत काही जरी घेतलं तरी त्याच्या इव्हेंच्युअली किंमत पडतेच. पण आय थिंक तिथे तुम्ही कायम व्हॅल्यू फॉर मनी न विचार करता एक तुमचा पर्सनल प्लेजर आणि प्रेफरन्स जो असतो तो एन्जॉय करू शकता. तर त्यामुळे त्या दृष्टीने गाड्या हा मला नक्कीच आवडतात. त्या आय थिंक कधीच मी घेणार नाही असं होणार नाही. फक्त आता आय एम होपिंग की आता इलेक्ट्रिक गाडी मला घेता येईल, कारण की हाय टाइम आता पेट्रोल जाळायची आता मला जरा लाज वाटायला लागली थोडी. बर. पण स्पीडचा शॉक आहे का जस्ट एकंदर गाड्यांचा शॉक आहे? मला सगळ्याच म्हणजे टिल रिसेंट टाइम्स मला एनिथिंग दॅट हॅज अ इंजिन याचा शॉक होता. माझ्याकडे मोटरसायकल्स पण छान आहेत. मी अजून बाकीच्या वेगवेगळ्या गोष्टी पण चालवून पाहिलेल्या आहेत, की ज्या मला आवडतात, पण आता भारतात ऑब्व्हियसली एन्जॉय करता येऊ शकत नाहीत.
पण आय थिंक आता जशी वेळ बदलते आणि इंटरनल कंबशन ऍज अ होल प्रॉस्पेक्ट आपल्या क्लायमेट करता आणि पृथ्वी करता चांगला नाही असं लक्षात येतंय. त्या दृष्टीने आता एनिथिंग दॅट मूव्स इज समथिंग दॅट फॅसिनेट्स मी रादर देन एनिथिंग दॅट हॅज अ इंजिन. तर त्यामुळे होपफुली आता मला इलेक्ट्रिक गाडी घ्यायची आहे आणि मी सध्या त्याच्या शोधात आहे. तर चांगली गाडी येत नाही हा प्रॉब्लेम आहे आणि आता जरा कॅश फ्लो जरा सुधारले की घेऊ असं माझी तरी. अरे गाड्या भरपूर आहे. तू टेस्लाची ती बघितली जर का, हल्ली लेटेस्ट कोणती ती सुपर कार ती काढली ती घेऊन टाक एखादी. आम्हाला पण आवडेल बघायला. त्या बाबतीत मी खूप रेसिस्ट आहे. गाडी असो तर ती जर्मन नाही तर इटालियन, म्हणजे अमेरिकन गाड्यांवरती. बर बर बर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज की इन द नेक्स्ट 10 years व्हॉट आर युअर प्लॅन्स फॉर युअर कंपनी? पुढच्या 10 वर्षात तू काय बघतोयस? चित्रे ग्रुप कुठे जाईल? एनी न्यू इनोव्हेटिव्ह आयडियाज यू वुड लाईक टू शेअर विथ द पीपल? आय थिंक आमचं कम्प्लीट बिझनेस मॉडेल बदललेलं असेल पुढच्या 10 वर्षात. म्हणजे सुनर देन एव्हर आत्ताच आम्हाला दिसतंय की ज्या पद्धतीने आम्ही धंदा करतोय त्याच्यात खूप जास्त बदललाय. आणि त्याबरोबरीने हे एव्होल्युशन जे काय होतंय, या एव्होल्युशनचा स्पीड अजून फास्ट होणार आहे. आणि आम्ही जे काय इतके दिवस करत आलो आणि जे काय इतके दिवस महत्वाचं होतं, तर त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या गोष्टी आम्हाला करायला लागणार आहेत. फॉर्च्युनेटली आम्ही भरपूर गोष्टींवरती R&D करतोय. तू पाहिलंयस R&D वरती काय काय कामं चालली आहेत. त्याच्यात लाईफस्टाईल एनहान्स कशी करता येईल ह्याच्यावरती आमचं काम आणि प्रयत्न जास्त चाललाय. आणि त्या दृष्टीने बेसिकली हाऊ वी कॅन ऍड मोर व्हॅल्यू टू अवर कस्टमर इज व्हॉट वी वॉन्ट टू सी. आणि व्हॅल्यू एडिशन करत राहिलो तर कस्टमरला आमची नीड कायम राहील आणि कस्टमरला आमची नीड राहिली तर बिझनेस कायम सस्टेन होईल. तर अशा दृष्टीने या एव्होल्युशन पॅटर्न मध्ये आम्ही बसायचा प्रयत्न करतोय. आणि एव्होल्युशनचा रेट आता आमचा स्पीड अप होईल, कारण की या क्रायसिस ज्या आहेत त्या काय येत राहणार नवीन नवीन. बरोबर. ऑलराईट. युअर मेसेज टू अपकमिंग अँड न्यू एंटरप्रेन्योर्स, ज्या लोकांना नवीन बिझनेस करायचा असतो, किंवा बरेच लोकांचं मी बघितलंय की आता मी माझ्या इंडस्ट्रीच्या पद्धतीने सांगतोय की त्यांचं प्लॅनिंग खूपच घंट, खूप चुकीचं प्लॅनिंग त्यांचं असतं आणि त्याच्यामुळे त्यांचे जे बिझनेसेस खूप फेल होतात. म्हणजे जिम इंडस्ट्री किंवा फिटनेस इंडस्ट्री मी जे बघत आलेलो आहे, तर त्यांना खूप सारे लोक जे आहेत की ज्यांना जिम काढायचं आहे, तर दे आर व्हेरी पॅशनेट अबाउट फिटनेस अँड दॅट पॅशन लीड्स टू अ न्यू जिम. पण त्याच्या मागे ते काही विचार न करता इन्व्हेस्टर्सना आणतात, ते जिम ओपन करतात आणि त्यांचे बिझनेसेस विदिन द स्पॅन ऑफ 2 or 3 years ते बंद पडतात, और मे बी लेसर ऑल्सो दीज डेज. सो जे काही नवीन अपकमिंग एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांना काय तू टिप्स देशील किंवा तू सांगशील की काय काय केलं पाहिजे जस्ट टू इवन बिफोर स्टार्टिंग द बिझनेस? बिफोर स्टार्टिंग द बिझनेस पहिली गोष्ट हे बघायला पाहिजे की तुम्हाला जे काय करायचंय त्याची नीड आहे का मार्केटमध्ये. म्हणजे मला किती वाटत असेल छान की आम्हाला प्रत्येक माणसाला त्याच्या घरी जाऊन बाकरवडी बनवून द्यायची, पण ते फिजिबल आहे का आणि त्याची गरज आहे का. म्हणजे बाकरवडी जर का पॅक करून तशीच मिळत असेल किंवा कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात मिळू शकते, तर आम्ही काय हा एक्सपिरियन्स करून देत बसायचा की ज्याच्यात आम्ही प्रत्येकाच्या दारात जाऊन हे करू शकतो, फॉर एक्झाम्पल. तर त्यामुळे जे काय मॉडेल तुम्हाला करायचं आहे तर त्याची तुम्हाला त्याची नीड कस्टमरला आहे का ह्याच्यावरती तुम्ही विचार केला पाहिजे. आणि कस्टमरला ती नीड कायम माहिती असेल असं नाही, तर ती नीड हायलाईट कशी करून दाखवायची याच्यावरती तुमचं मार्केटिंग असलं पाहिजे. बरोबर. म्हणजे आता इथॉसच्या बाबतीत आहे की देर आर कस्टमर्स हु आर ओके पेइंग अ सर्टन अमाऊंट टू गेट अ पर्सनलाइज टच फॉर देअर वर्कआउट. तर दॅट इज द नीड दॅट यू आर एबल टू विटनेस अँड यू आर एबल टू प्रोजेक्ट दॅट अँड दॅट इज वाय यू हॅव अ सक्सेसफुल बिझनेस मॉडेल. तर हे या पद्धतीने जर का तुम्ही प्रोजेक्ट करू शकलात तर त्याला उपयोग आहे. नाहीतर काय कॉपी कॅट आयडिया जर का तुम्ही केल्यात की तेच फक्त काहीतरी आपण अमेरिकेत कोणीतरी हे केलेलं आहे, इंग्लंडमध्ये कोणीतरी केलेलं आहे, आपण कॉपी पेस्ट करू आणि इंडियात करू, तर या डेव्हलप वर्ल्ड आयडियाज ज्या आहेत किंवा फर्स्ट वर्ल्ड आयडियाज आहेत या भारतासारख्या डेव्हलप अजिबात उपयोगाचे होत नाही. तर कॉपी मॉडेल्सच्या मागे लोकांनी ओरिजिनॅलिटी आणि युनिक सेलिंग पॉईंट जो काय आहे हा जपून तो कसा एक्सप्लोइट करता येईल याच्यावरती काम केलं पाहिजे. ते जर का ते रिटेन करू शकले, मेंटेन करू शकले आणि त्याच्यातनं व्हॅल्यू एडिशन क्रिएट करू शकले तर ते सस्टेन होते. आणि मेन गोष्ट लक्षात ठेवायची हे की आता इट इज अ बायर्स मार्केट, इट इज नॉट अ सेलर्स मार्केट. म्हणजे आम्ही सुद्धा पूर्वीसारखं म्हणू शकत नाही, आम्ही सुद्धा तो रूल चेंज करून टाकला की आमची कुठेही शाखा नाही किंवा आम्ही दुपारी दुकान उघडणार नाही किंवा आम्ही ऑनलाईन करणारच नाही, असं काही करून चालणार नाही. आता कस्टमरला जेव्हा हवंय ती सर्व्हिस तुम्हाला देता यायला पाहिजे. तर कस्टमरला काय हवंय आणि ते केव्हा हवंय आणि जेव्हा हवंय तेव्हा तुम्ही ते देऊ शकलात तर दॅट इज राईट. तर वरती तुम्ही विचार केलात तर बरेचदा तुमचं मॉडेल सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण की तुम्ही कस्टमरला काय हवंय ते द्यायचा प्रयत्न करताय.
ओके. आणि तसं काय तर तुमची डिमांड राहील. तर त्या बरोबर. पद्धतीने विचार केला पाहिजे सगळ्या ऑन्टरप्रिनर्सनी. अमेझिंग अमेझिंग ऍडवाइस. आणि सध्याची कंडिशन जर का बघितली तर खूप सारे बिझनेसेस हे आता डाऊनफॉलला आहेत का बिकॉज ऑफ द कोविड-19 सिनारिओज. तर चित्तय ग्रुपला कोविड-19 ने किती अफेक्ट केलं, पहिला प्रश्न. सेकंड प्रश्न इज की हाऊ इज चित्तय ग्रुप प्लॅनिंग टू गेट आउट ऑफ दिस सिच्युएशन, विच इव्हेंच्युअली दे विल ऑफकोर्स. अँड थर्ड थिंग इज की हे जे बाकीचे बिझनेसेस जे आहेत जे डाऊनफॉलला चालले आहेत तर त्यांना काय असं करता येईल की दे विल स्केल अप द बिझनेस रॅपिडली पोस्ट कोविड-19. नाही काय आहे की रॅपिड स्केल करायच्या दृष्टीने प्रत्येक बिझनेसला तो स्कोप आहे की नाही हा आता खूप मोठा विचाराचा प्रश्न आहे. म्हणजे आता समजा कोणतरी ऑटो कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरर आहे आणि त्याचा तो बनवणारा पार्ट एका गाडीत जातोय आणि ती गाडी विकली जाते, तर गाडीत जर का विकली जात नसेल तर तो काय करणार आहे. बरोबर. तर या दृष्टीने त्या बाबतीतलं उत्तर आता खूप ट्रिकी आहे आणि त्या बाबतीत सरकारने काही झालं तरी एक बेलआउट पॅकेज इंडस्ट्रीजलाही देणं आवश्यक आहे. म्हणजे आज ऍग्रिकल्चर पेक्षा जास्त पर्सेंटेज इकॉनॉमीमध्ये इंडस्ट्रीज आणि बिझनेसेस ऍड करतात आपल्या जीडीपी. तर त्या दृष्टीने दे आर कम्प्लिटली बिंग इग्नोर्ड राईट नाव बाय द गव्हर्नमेंट, की कुठल्याही पद्धतीने काही पद्धतीचं बेलआउट पॅकेज नाहीये आणि फक्त हे सोडून देऊ ते सोडून देऊ असे फॉल्स प्रॉमिसेस हवेत केले जातात. तर काहीतरी कॉन्क्रीट ऍक्टिव्हिटी गव्हर्नमेंटने जर का याच्यात केली नाही तर भरपूर या सप्लायर ग्रेड किंवा टियर 1 टियर 2 सप्लायर स्टाईल जे बिझनेसेस आहेत त्यांना सस्टेनन्स खूप अवघड आहे आणि त्यांचे कॅश फ्लोज अवघड अडकून बसणार आहेत सगळ्या गोष्टी. कॅश फ्लो जर का आले नाही तर कॅश फ्लो हे तुमच्या बिझनेसचं रक्त आहे, ते तुम्हाला मिळालं नाही तर रक्त नसलं तर तुमचा बिझनेस सर्वाईव्ह होऊ शकत नाही, किती चांगली आयडिया असू शकली तर. त्यामुळे आता सगळ्या इंडस्ट्रीनी आता एकत्र येऊन लॉबी करणं आवश्यक आहे की ज्याच्याने गव्हर्नमेंट ऍक्च्युअली लिसन्स टू द इंडस्ट्री ऑल्सो. नाहीतर सध्या असं चाललंय की इंडस्ट्रीला सगळ्या साईडनी त्रासच देत आहेत. सरकार त्यांना काही कोऑपरेट करत नाहीये, लेबर त्यांना कोऑपरेट करत नाहीये, कुठलाही ब्युरोक्रॅट त्यांच्या अगेन्स्टच असतो आणि आपल्याकडे एक जो काही सोशलिस्ट माइंडसेट आहे त्याच्यात इंडस्ट्रीवाले चोर हा जो काही मेंटॅलिटी एक आपल्याकडे तयार करून ठेवलेली आहे ही अतिशय चुकीची आहे. तर त्याच्यावरती ओव्हरकम करायला एकत्रित येऊन सध्या काम करणं आवश्यक आहे, नाही तर अवघड परिस्थिती आहे. फॉर्च्युनेटली म्हणजे मी स्वतःला ब्लेस समजतो की आमचा ब्रँड आहे की ज्याच्यात आम्ही ऍज अ ब्रँड स्वतःलाच मार्केट करू शकतो. बरोबर. त्यामुळे आज काय आहे की डायरेक्ट टू कस्टमर माझा प्रोडक्ट जातोय, त्यामुळे रिलेटिव्हली या गोष्टीचा इम्पॅक्ट माझ्यावरती कमी झालेला आहे. ऑब्व्हियसली आमचा बिझनेस आता जर का बघायला गेलं तर आमचा 40% हिट आहे बिझनेसला, की ज्याच्यात मिल्क सेल हा डाऊन आहे आणि प्रोडक्ट सेल तर ऑलमोस्ट झिरो होता पहिल्या लॉकडाऊन करता, नंतर तो ओपन झालाय. पण हे सगळं करत असताना कन्झम्पशनच मार्केटमधलं खूप कमी होणार आहे आणि जे काय आपण सगळीकडे वाहतोय की कॅश होर्डिंग जे काय आहे हे होणार आहे. लोकांकडे कॅश जरी असली तरी ती खर्च करू की नको याच्यावरती ते विचार करणार. तर त्या बाबतीत लोकांनी कॅश खर्च करण्याकरता त्यांना एकतर अश्युरन्स पाहिजे की काय तुम्ही खर्च करा, इकॉनॉमी बुडणार नाही, इकॉनॉमी अँड गव्हर्नमेंट विल टेक केअर ऑफ यू. तर ती सिक्युरिटी सिस्टीम जर का सरकारने दिली नाही तर त्याच्यावरती तुम्ही काय करणार. तर हा मोठा प्रश्न आहे आणि ह्याच्या मागे सरकारने लागलं पाहिजे, कारण की वी आर वोटिंग देम इन टू पॉवर. मग केंद्र असो नाही तर राज्य सरकार असो कुठलीही असो त्यांना ह्याच्यावरती पण प्रेशर देणं आवश्यक आहे, नाहीतर सस्टेनन्स ऑफ इकॉनॉमी अवघड आहे. आणि ते करत असताना ऍज अ मॅन्युफॅक्चरर ऑफ एनिथिंग, ऍज अ मॅन्युफॅक्चरर बी इट अ सर्व्हिस, बी इट अ प्रोडक्ट, बी इट अ एसेन्शियल ऍक्टिव्हिटी दॅट यू आर प्रोव्हाइडिंग, तुमचा प्रोडक्ट तुमच्या कस्टमरमध्ये व्हॅल्यू एडिशन करतोय का आणि कस्टमर त्याच्या 100 रुपयातला तुमच्या प्रोडक्टवरती शेअर करायला इच्छुक आहे का नाही हे अपील करायचं काम तुम्हाला करायला लागणार आहे. तुम्ही जर अपील करून त्या कस्टमरला कन्वर्ट करू शकलात तर तुम्हाला पैसे मिळणार, कारण पैसे कुठे गेलेले नाहीत आता. पण ते मिळायच्या दृष्टीने युअर व्हॅल्यू प्रपोजिशन नीड्स टू बी सोल्ड टू द कस्टमर, आणि इफ द कस्टमर हॅज व्हॅल्यू दॅट दे कॅन सी बाय वाईल बाईंग युअर प्रोडक्ट ऑर युअर सर्व्हिस, दे विल स्टिक विथ यू. तर हा 2 pronged अप्रोच आहे. एक म्हणजे तुम्हाला मॉर्फ करायला लागणार आहे स्वतःला टू बी मोर अपीलिंग अँड मोर व्हॅल्युएबल. वाईल डुईंग दॅट यू हॅव टू बी फोर्सफुल टू द गव्हर्नमेंट की तुम्हाला बेलआउट पॅकेजेस मिळायला पाहिजे, कारण की जी एक मोठी कॉम्पोनंट चेन आहे किंवा सप्लायर चेन आहे तर त्याच्यात हा प्रॉब्लेम आहे आणि मला त्यांची थ्रेट जास्त दिसते. बर. ऑलराईट. सो जर का तसं बघायला गेलं तर बिझनेस टू बिझनेस ऑल्सो मॅटर्स, की तुम्ही कोणता बिझनेस करताय आणि तुम्ही कोणत्या बिझनेस म्हणजे कुठला बिझनेस सस्टेन होईल हे आत्ता काही सांगू शकत नाही. आणि इन अ नटशेल तर बघायला गेलं वी नीड सम युनिटी. सो दॅट्स द एंटायर कन्क्लुजन.
वी नीड टू बी मोर वोकल अबाउट इट. आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली काय झालंय की कंप्लेंट करायच्या दृष्टीने इंडस्ट्री कायम असंच म्हणते की आपण करून कोणी ऐकतच नाही. पण सगळ्याच बिझनेस ओनर्सनी आणि इंडस्ट्री ओनर्सनी कंप्लेंट पण केली पाहिजे, वोकली हे बोललं पाहिजे की वी ऑल्सो डिझर्व अ पॅकेज. की कायम फक्त बाकीच्या सेक्टर द्यायचं. इंडस्ट्रीनी बरोबर व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन इकॉनॉमीला केलेलंच आहे ना. फक्त आपल्या इकोसिस्टीम मध्ये ते अप्रिशिएट करायचं मेकॅनिझम नाही, हा प्रॉब्लेम आहे. बरोबर. नाही असं बघितलं जातं आणि की इंडस्ट्रियलिस्ट आला किंवा एंटरप्रेन्योर आला किंवा बिझनेस ओनर आला तर त्याला खूपच साईडलाईन केलं जातं. म्हणजे एम्प्लॉईज जे असतात एम्प्लॉईजला खूप ते धरून चालतात की बाबा नाही एम्प्लॉईज नुकसान नको व्हायला. अरे पण एम्प्लॉयर जो असतो त्याच्यामुळे तुमचे एम्प्लॉईज आहेत हे खूप कमी लोकांना कळतं. बरोबर. सो आता तेच आहे की अनफॉर्च्युनेटली द वे इट इज बिंग प्रोजेक्टेड राईट नाव, जॉब क्रिएटर्स किंवा स्वतःचं डोकं स्मार्टली वापरून तुम्ही जर का जॉब जनरेट करत असाल तर इट इज बिंग ट्रीटेड एज क्रिमिनल, विच इज व्हेरी रॉंग. की त्याच्यात काय चुकीचं. आणि ऍक्च्युली तुम्ही नुसती बेलआउट पॅकेजेस सारखी बाकीच्या सेक्टर्सना देत असता आणि ह्यांना वाचवा त्यांना वाचवा, ह्यांना रिलीफ फंड द्या, हे करा ते करा. तुम्ही जेव्हा बरोबर जॉब क्रिएट करताय तेव्हा ऍक्च्युली तुम्ही सस्टेनेबल इन्कम सोर्स तयार करताय एका मोठ्या पॉप्युलेशन करता. आणि बरोबर एस्पेशली इंडस्ट्रीज आहेत की ज्या अनस्किल्ड लोकांना सुद्धा जॉब देत आहेत. म्हणजे आज बरोबर काय आहे की हाय इंडस्ट्रीज आहेत की ज्याच्यात तुम्हाला वेल क्वालिफाईड लोकांना जॉब्स मिळत आहेत, पण नॉन क्वालिफाईड लोक सुद्धा आहेत. 30% भारतीय लोक अजूनही अंडर पॉवर्टी लाईन आहेतच. तर या लोकांना तुम्ही काम देताय आणि एक चान्स देताय की ज्याच्यात स्टेबल इन्कम सोर्स मिळतोय, तर त्यांना तुम्ही मदत केलीच पाहिजे ना. का ते पॉवर्टी इरॅडिकेशन ही ऍक्टिव्हिटी इंडस्ट्रीज करतायत पण त्यांना काही कौतुक नाही. हे अनफॉर्च्युनेटली काय आहे कारण की आपण ते प्रोजेक्ट करत नाही. तर इंडस्ट्रीजना एकत्रित येणं आवश्यक आहे. बरोबर बरोबर. आपण आता प्रश्न घेऊया लोकांचे. तर आय गेस बरोबर 7:43 झाले. शेवटचे 15 मिनिटं आपण प्रश्न घेऊया. फर्स्ट कम फर्स्ट सर ऑफकोर्स. हरीश देशपांडे म्हणतोय हॅलो. गाईस कोणा काय प्रश्न असेल तर प्लीज तुम्ही विचारा खाली इकडे. व्हॉइस इश्यू नॉट क्लिअर. ठीक आहे. आपल्याला व्हॉइस हा इंद्रनीलचा ऐकायचा आहे, माझा नाही. ओनली बाकरवडी फॅन सोहम जाधव. हो बरं, बाकरवडीमध्ये आता प्रोटीन युक्त बाकरवडी कधी येईल हे आम्हाला सांग जरा. आय थिंक बाकरवडीचं व्हेरियंट काढणं ही घोचूक आहे. आम्ही बाकरवडी फ्लेवर काहीतरी वेगळं काढू पण बाकरवडी नाही बदलणार. Alright. अरे by the way, I guess you guys also making some sugar-free delicacies or sugar-free treats. बरोबर. So काय सांगशील लोकांना याबद्दल? तो काय शुगर फ्री जे काय गोष्ट आहे किंवा जो टॅग आहे तर त्याच्या बऱ्यापैकी अब्यूज टर्मिनॉलॉजी आहे ती इंडियामध्ये. की आपण म्हणतो की शुगर फ्री झालं म्हणजे ते हेल्दी झालं. ते एक जे मिथ आहे दॅट इज नॉट कम्प्लिटली ट्रू. इट इज प्रॉबेबली हेल्दियर बट इट इज डज नॉट मीन इट इज हेल्दी किंवा ऍक्च्युली बेनिफिशियल फॉर अ पर्सन. तर त्या दृष्टीने ऍक्च्युली लो ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक काउंट यासारख्या गोष्टी घेऊन ऍक्च्युली त्या कंट्रोलमध्ये ठेवल्या तर त्या डायबेटिक फ्रेंडली होऊ शकतात. बरोबर. तर त्यामुळे ज्या लोकांना ऍक्च्युली शुगरचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्या लोकांना ऑफ शुगर राहायचं आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लो ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रोडक्ट बनवणं आवश्यक आहे की ज्याच्यावरती आम्ही सो त्यात ऑब्व्हियसली बल्किंग एजंट्स पासून त्याच्यातले फ्लेवरिंग एजंट्स पासून त्याच्यातला जो स्वीटनिंग एजंट्स आहेत या सगळ्यावरती एक वेगळ्या पद्धतीची रेसिपी बनवली जाते. तर तेव्हा तो ऍक्च्युली प्रोडक्ट लो ग्लायसेमिक इंडेक्सचा होतो. म्हणजे मी जर खवा घेतला त्याच्यात आंब्याचा रस टाकला आणि नंतर म्हटलं फक्त शुगर काही टाकली नाही आणि त्याच्याऐवजी एक स्वीटनर टाकलाय तर तुमच्या बॉडीत शुगर येणार नाही असं नाही. तर त्यामुळे जर मला खरंच जेन्युइन लो ग्लायसेमिक इंडेक्स आंबावर असेल तर मला त्याच्यात कॉम्पोनंट्सच बेसिक असेंब्ली पासून बदलणं आवश्यक आहे. तर या पद्धतीने व्हॅल्यू ऍडिशन आहे. म्हणजे काय शुगर फ्री आता 100 लोक काहीतरी बनवत आहेत पण त्याच्यात नक्की खरंच कस्टमरला व्हॅल्यू ऍडिशन होतीये का एक मेंटल सॅटिस्फॅक्शन मिळते की बाबा मी शुगर फ्री खा. तर हा एक डिबेटेबल इश्यू आहे आणि त्या दृष्टीने चितळे ऍज अ ब्रँड इज ऑलवेज अबाउट ऍडिंग व्हॅल्यू टू द कस्टमर. तर ह्या पद्धतीने व्हॅल्यू ऍड करायची म्हणून आम्ही आता शुगर फ्री म्हणजे लो ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रोडक्ट बनवायचा प्रयत्न करतोय किंवा ग्लुटन फ्री प्रोडक्ट बनवायचा प्रयत्न करतोय. आम्ही बाकीच्या बाबतीत अजून काय प्रोटीन एनहान्स प्रोडक्ट करायचा प्रयत्न करतोय की ज्याच्यात तुम्हाला पर ग्रॅमेज जास्त प्रोटीन कॉन्सन्ट्रेट मिळू शकतं ज्यांना त्याची गरज आहे. तर त्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीला ऍक्च्युली
त्या कस्टमरला काय हवंय तर आपण करायला असं दिसतंय. म्हणून त्याकरता R&D करायचं काम चाललंय. आणि ट्रेडिशनल इंडियन प्रोडक्ट्स याच्यात काही वाईट नाहीये, पण त्याचं अपील आता काही काळानुसार बदलणार. तो अपील कसा आम्ही जपू शकतो हे आम्ही कॅप्चर करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे आता काही दिवसांनी आम्हाला चितळ्यांचं व्हे आणि केसिंग पण बघायला मिळेल का? हो मिळाल, नक्कीच नक्कीच. अमेझिंग अमेझिंग. सो जे काय सगळे ऍथलीट्स असतील किंवा ज्यांच्या बॉड्या चांगल्या असतील त्यांना ब्रँड अँबॅसेडरशिप घ्यायला काही हरकत नाहीये चितळ्यांची. मला वाटलं होतं आम्ही आदित्य बरोबरच घेणार आहोत. आधी बॉडी बनवतो थांब. ओके. कोमल पाटीलचा प्रश्न आहे आय गेस, तुम्ही वर्क एक्सरसाइज बॅलन्स करता बिकॉज तुम्ही डिफरंट कंट्रीज मध्ये पण व्हिजिट करा. हा प्रश्न आहे की नाही मला माहित नाही. एनिवेज मुग्धा म्हणते फार भारी आहे इंद्रनील. थँक्यू मुग्धा. थोडं डिस्टर्बन्स येतोय व्हॉइस मध्ये. वा नाईस इनपुट्स. हाय इंद्रनील, ऍज अ फिटनेस एन्थुसियास्ट who is into so much मिठाई, बरोबर, हाऊ डू यू स्टे अवे फ्रॉम शुगर? वा काय प्रश्न आहे, मलाही आवडेल ऐकायला उत्तर. So, honest, I don't stay away from sugar. I just do it in moderation. Alright. Okay. तर Noted. की वॉट एव्हर मी मेक, इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी की ते टेस्टिंग करणं आवश्यक आहे. तर त्याच्यामुळे देर इज नो रनिंग अवे फॅक्ट की जे काय आम्ही बनवतो हे खाऊन बघणं पण गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यात मायक्रो टेस्ट करा, क्लिनिकल टेस्ट करा, हे सगळं जरी आम्ही करत असलो तरी ऍज ओनर व्हॉट प्रोडक्ट वी आर मेकिंग हे माझं काम आहे. तर त्यामुळे ते कशा पद्धतीने कंट्रोल करायचं आणि ते मॉडरेट करायचं ह्याच्यावरती मी लक्ष देतो. ओव्हरऑल जो काय फिटनेस लेवल आहे तो मेंटेन होतोय आणि तो डिटेरोरेट होऊन देणार नाही याची मी काळजी घेतो. मस्त. ओके. काय काय नाही ऐकू आलं. आईस्क्रीमचा एक प्रश्न दिसतोय खाली. हो अरे प्लीज, कारण का चित्र इज इंटू आईस्क्रीम ऑल्सो नाव, आणि मी असं ऐकलंय, फक्त ऐकलंय की मँगो आईस्क्रीम खूप चांगलं आहे तुमचं. फक्त ऐकलंय. मला कधी मिळेल मला माहित नाही, पण फक्त ऐकलंय. अरे ते कसं आहे, आम्ही खरंच आईस्क्रीम बनवतो, म्हणजे ते दुधाचं आईस्क्रीम असतं. इट इज नॉट अ फ्रोझन डेझर्ट. आईस्क्रीम मध्ये कसं आहे की दोन गोष्टी आहेत. काय भारतीय कायद्यानुसार व्हॉट एव्हर इज मेड आउट ऑफ मिल्क इज अलाउड टू बी कॉल्ड आईस्क्रीम, आणि व्हॉट एव्हर हॅज आर्टिफिशियल ऑर व्हेजिटेबल फॅट त्याला तुम्ही आईस्क्रीम न म्हणता त्याला फ्रोझन डेझर्ट म्हणायला. तर वी आर ऍक्च्युली मेकिंग आईस्क्रीम. तर आईस्क्रीम असल्यामुळे त्याच्यात मिल्क फॅट आली तर ते तुझ्या किटोला कसं जाणार, म्हणून तुला दिलेलं नाही. अरे पण मी कधीतरी चीट करतो रे, तेव्हा पण द्यायचं मला, चालेल मला आणि एखादं. संकेत अडमाणे किसच्या स्माइली पाठवतोय, मला माहित नाही का. Okay, very well said. Your products are good, but you can make them great and easily available. That's a good thing. Okay. विजय दीक्षित सर आपल्या विचारतात की होम डिलिव्हरी चालू आहे का? चालू आहे की, वेबसाईट वरती जाऊन ऑर्डर. मस्त. सो गाईज, पाहिजे असेल तर वेबसाईट वर जावा, ऑर्डर करा. मी अगोदर इकडे टाईप करून ठेवलो. ऑलराईट, ग्रेट. बरं, बाय द वे, अमेझॉन किंवा बाकीच्या ई कार्ट ह्या सगळ्या आहेत वेबसाईट जे काय आहेत त्याच्यामध्ये प्लॅनिंग टू गेट इन. सो प्री कोविड हे सगळं सर्व्हिसेस चालू होत्या. पोस्ट कोविड आता प्रॉब्लेम काय झालेला आहे की या प्रोडक्टची रिलायबल गॅरंटी नाहीये डिलिव्हरीची. तर ते जेव्हा कुरिअर सर्व्हिसेस रिझ्यूम होतील तेव्हा आय थिंक या गोष्टी परत बॅक टू ट्रॅक जातील. तर मला असं वाटतं पुढच्या 2 आठवड्यात हे सिच्युएशन इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. ओके. अजून एक प्रश्न असा होता की बाकरवडी जर आपण घेतली तर बाकरवडी हा खूप एक सेन्सिटिव्ह प्रोडक्ट आहे. म्हणजे काय की तो खूप इझिली डॅमेज होऊ शकतो. तर मग हाऊ डू यू टेक केअर ऑफ दॅट? कारण का ट्रान्सपोर्टेशन मध्ये जर का त्या बाकरवडीचा चुरा झाला किंवा त्याचा शेल जर का क्रम्बल झाला तर मग ते लोकांना फारसं अपील होत नाही. सो हाऊ डू यू डील विथ दॅट? तो प्रॉब्लेम आहेच आहे, आणि आय थिंक द ओनली वे टू मिनिमाइज दॅट इज टू हॅव गुड क्वालिटी पॅकेजिंग. त्यामुळे कशा पद्धतीने ते पॅकेज करून ट्रान्सपोर्ट केलं जातं याच्यावरती खूप जास्त विचार केला जातो. पण काय की इट इज अ फाईन बॅलन्स. म्हणजे बाकरवडीचा चुरा कमी करायचा असेल तर आम्ही ती थोडीशी मऊ करू शकतो करायची असेल तर, पण तशी जर काय केली तर ती कुरकुरीत खाण्याचा जो फील कस्टमरला एक्सपेक्टेड आहे तो मिळत नाही. तर त्याच्यामुळे कॅल्क्युलेटेड फॅक्टर ठेवलेला आहे की ज्याच्यात प्रत्येक पॅकेटमध्ये किती चुरा अपेक्षित आहे
त्या रेशोला जर का ते एक्सेप्ट होत नसेल तर ते पॅकेट ऍक्सेप्ट केलं जातं, आणि तसं नसेल तर ते आमच्या इमेज प्रोसेसिंग मधनं कळतं आणि ते रिजेक्ट केलं जातं. तर त्या पद्धतीने आम्ही प्रत्येक सायकलमध्ये ठरवलेलं आहे की म्हणजे मशीन मधनं पॅक केल्यानंतर किती चुरा येऊ शकतो, तोच जर का पुण्याला पोहोचला तर किती होऊ शकतो आणि तोच नागपूरला गेला तर किती होऊ शकतो, याचा आम्हाला एक रेशो माहिती आहे. त्या रेशोमध्ये कंट्रोल ठेवायच्या दृष्टीने प्रोडक्टचं मॉइश्चर सेट केलं जातं मशीनवरती, आणि ते जर का कंट्रोल झालं तर हा चुरा मिनिमाइज होतो. हा पूर्ण जाऊ शकत नाही कारण की तो प्रोडक्टच क्रिस्पी आहे, आणि क्रिस्पी असलं तर ब्रिटलनेस इज पार्ट ऑफ इट. तर त्यामुळे तो फाईन बॅलन्स साधायचा आम्ही प्रयत्न करतो. ऑसम, ग्रेट. पुनीतचा प्रश्न असा आहे की सो तुम्ही दोघं डिनर साठी सोशलाइज करत नाही का? तर ह्याचं उत्तर मी देईन की नाही, आम्ही नाही करत. आम्ही आतापर्यंत, मला आठवत नाही की आपण कधी आता डिनरला किंवा ब्रेकफास्टला भेटलोय बाहेर, मी आणि चितळे. सो मे बी पुढे करू माहित नाही. अजून काही नाही केलं. पुनीतला घेऊन जाऊ आपण. ओके, बरोबर बोलतोस तू. अशा लोकांचा चुकीचा समज असतो. ओके, आय थिंक यू वॉज टॉकिंग अबाउट द अर्लियर क्वेश्चन. प्लीज राईट नेम्स ऑफ द बुक. मी नावं लिहीनच. जेव्हा केव्हा आपला हा लाईव्ह सेशन संपेल तेव्हा मी माझ्या स्टोरीमध्ये ती नावं टाकीन पुस्तकांची. सुधर्मा वैद्य म्हणतो की फर्स्ट टेस्ला इन पुणे रोडस्टर. लेट्स होप दिस हॅपन्स. मलाही ते खूप आवडतं. काय 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 आय थिंक टायटन विल बी ऋषित विचारतोय की वी वॉन्ट बाकरवडी फ्लेवर्ड व्हे प्रोटीन. पहिली ट्रायल तुझ्याकडेच पाठवतो. साहिल परांजपे म्हणतो जर्मनीमध्ये सेटल होणार आहे का? सेटल होणार आहे. बघूयात. आपल्या सरकारची परिस्थिती अशीच राहिली आणि काय विदाउट मिळणार नसेल आणि टॅक्सेशन आम्हाला होणार असेल तर खरंच विचार करायला लागेल. ऍटलीस्ट तिकडे टॅक्स भरून काहीतरी फायदा तरी होतोय. अरे बापरे. बर, हेमंत भावे विचारतात की अबाउट युअर व्हेकल लव्ह, वी स्टेइंग इन नवसह्याद्री अँड आर इगर टू नो विच वन विल यू बाय न्यू. ओके, सो खूप लोक ऑफकोर्स इगर आहेत त्या गोष्टींकरता. स्मिता कोठावडे म्हणतात की माझं एक सेंटर आहे, मला एक हेल्प हवी होती, तर एक सिग्नल टेक्स्टवर सरांनी मला खूप छान गाईड केलं होतं. थँक्यू सो मच सर. सो दॅट्स अ टेस्टिमोनियल फॉर यू. ओके, अजून भूषण भागवत म्हणतात की कॅश फ्लो निगेटिव्ह जाऊ नये म्हणजे मिळवलं. सो आय गेस इट वॉज अबाउट द कॅश फ्लो, राईट. ओके, सो रवींद्र बुतकरांचा प्रश्न असा आहे की हाऊ डू यू टेक केअर ऑफ युअर एम्प्लॉईज इन करंट स्टेटस. बरोबर आहे, हाही प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण का तुझ्याकडे जे नंबर ऑफ एम्प्लॉईज आहेत ते खूप ह्युमंगस असते. म्हणजे आय गेस तुमचं युनियन पण होतं पूर्वी, तर आता हाऊ डू यू डील विथ दिस की एवढे एम्प्लॉईज आहेत, कामं बंद आहेत, काय होईल? सो आता कशी परिस्थिती आहे की साधारण 60% कामावरती आहे. आम्ही एसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये येत असल्यामुळे दूध आणि दुधाचे प्रोडक्ट्स ऑलरेडी चालू आहेत, पॅकेजिंगचा जो फॅक्टरी आहे ती पण चालू आहे. तर त्यामुळे 60% वर्कफोर्स सध्या कामावरती आहे, आणि ही लोक जी कामावरती येत आहेत त्यांच्यातली मेजॉरिटी जी आहे ती पुणे मेट्रोपॉलिटन रिजनच्या बाहेर असते, एन्व्हायरमेंट मधूनच नेलं जाते. जे कंटेनमेंट झोन्स मध्ये आहेत त्यांना अजिबात कामावरती बोलवतच नाही होत, आणि आम्ही त्यांचं टेस्टिंग करतो. नॉर्मली एम्प्लॉई फॅक्टरीत आल्यानंतर त्याच्यावरती एक प्रोसेस केली जाते की ज्याच्यात सॅनिटेशन, त्याचं क्लिनिंग, त्याचं युनिफॉर्म चेंज, त्याला पूर्ण शू कव्हर्स, हँड कव्हर, कार्ड, पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट घालूनच आत नेलं जातं. तर या सगळ्या गोष्टी केल्यामुळे ऍज अ फूड इंडस्ट्री या न्यू नॉर्मल होतो, कारण की आमच्याकडे हे कोरोना व्हायच्या आधीपासून चालूच होतं. ते होत असताना मेजरली सध्या वर्कर्सचा प्रॉब्लेम हा येतोय की जी लोक कामावर जात आहेत त्यांना त्यांचे शेजारचे लोक घाबरतायत, त्यांच्या गावातली लोक घाबरतायत, त्यांच्या घरचे लोक, तू दुसऱ्या कुठल्या तरी गावातनं आलेल्या बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये आलाय आणि तुला करोना झालं तर काय. तर या सगळ्या लोकांच्या भीती ऍड्रेस करायच्या. नॉर्मली त्यात लोक वर्करशी बोलत असतात, तर ते बायपास करून प्रत्येक बिझनेस युनिटचा जो काय ओनर आहे तो डायरेक्टली त्या एम्प्लॉईज बरोबर. मग आमच्या फॅक्टरीला सिक्युरिटी गार्ड असेल तर नॉर्मली सर्वात जास्त लोकांना एक्सपोज असतो. तर तिथपासून सगळ्या लोकांची एक पर्सनलाइज कम्युनिकेशन ठेवा. ही भीती असेल तर ते बोलून आपण त्यांना कंडिशन करतो. ते करत असताना बेसिकली ऑटोमेशन आमच्याकडे जास्त असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, सोशल डिस्टन्सिंग
हे नॅचरली आमच्याकडे चांगलं झालेलं आहे की खूप लोक एकत्र येऊन शेजारी शेजारी काम करत नाहीत. इट इज पार्ट ऑफ द प्रोसेस. तर हे सगळं होत असताना परत प्रत्येक गावात जाऊन आम्ही ग्रामपंचायतीवर कामं त्यांना रिअश्युरन्स द्यायचा प्रयत्न करतोय की काय पद्धतीची मेजर्स आम्ही घेतोय, काय पद्धतीच्या काळजी आम्ही घेतोय, काय पद्धतीची मेकॅनिझम की ज्याच्यामुळे हे होऊच नाही. कारण प्रिव्हेन्शन बेटर देन क्युअर जे आपण म्हणतो ते आम्हाला लावणं आवश्यक. तर या सगळ्या मेजर्स केल्या आता काम चांगलं झालंय आणि आम्ही आतापर्यंत जे काय करतो आहे त्या सगळ्या काही एक इन्सेंटिव्हाइजमेंट तिथे केलेलं आहे आणि जी लोक येऊ शकत नाहीत या झोन्समुळे आणि या रिस्ट्रिक्शन्समुळे त्यांना सुद्धा आतापर्यंत फुल पगार दिलेला आहे आणि आम्ही आतापर्यंत एकही एम्प्लॉईला काढून टाकलेलं नाही. तर त्यामुळे हे सस्टेन करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करतो. Bhushan Bhagwat म्हणतात की जॉब क्रिएटर्स येस ऑफकोर्स दे शुड बी. I totally agree with that. Sarvesh म्हणतोय प्लीज शेअर दिस व्हिडिओ ऑफ लाईव्ह सेशन. सर्वेश आय विल बी. आदित्य पंडित विचारतात की किलो मिठाई कधी येणार? लोक जिमला जायला लागले, जिमलाच कोणी जात नाही तर काय किटो करून करणार आहेत. ओके. करत देशमुखचा प्रश्न आहे की व्हॉट इज द शुगर फ्री कॉम्पोनंट दॅट यू यूज? So it's mostly stevia आणि stevia with different what we are using. आदित्य पंडित म्हणतात परत की आदित्य सर इथॉस कधी सुरू होणार? खरंच काही आयडिया नाही मला कधी सुरू होणार. सॉरी. सुधीर ॲब्स्ट्रॅक्ट चीज सगळीकडे मिळत नाहीये. बकवास ब्रिटानियाचं खावं लागतंय इव्हन पुण्यामध्ये. सो आय गेस इंद्रनीला क्वेश्चन की त्यांच्या वेबसाईटवरती बहुतेक हे अवेलेबल आहे राईट तिथे? हो, हे वेबसाईट वरती ऑर्डर करून आम्ही होम डिलिव्हरी पण करू शकतो. आणि मिळत नाहीये त्यांनी जर काही एरिया सांगितला तर त्या एरिया आणि नंबर मला पीएम करा, आम्ही करू काहीतरी. अमेझिंग. सो सुजय नसेल मिळत तर प्लीज मेसेज इंद्रनील. वरती इथे टॉप लेफ्ट ऑफ युअर स्क्रीन इंद्रनीलचा हँडल दिसेल तुला. सो कॅन PM him. Okay, what is your call on 100% natural colors? हो, मग दॅट इज वी आर युझिंग, तेच वापरलं पाहिजे. कारण की केमिकल बेस्ड कलर्स किंवा हे नॅचरल डेरिव्हेटिव्ह बेस्ड किंवा ते काय नॅचरल आयडेंटिटी वगैरे जे कलर्स आहेत त्याची काही गॅरंटी नाहीये. म्हणजे काय तरी नियम बदल वी आर जस्ट लुकिंग ॲट लॉस ऑफ काहीतरी झालं Swarnil, your question was already answered in a few questions ago. एकंदर सिच्युएशन काय आहे इकॉनॉमीची? You can just load the previous live आणि मग तुम्ही ओके. रवींद्र कीटो बर्फी. ओके गाईज, वन मोर थिंग विच आय विल टेल यू की फक्त 1.5 मिनिटं 1च मिनिटं उरलं आहे लाईव्ह सेशन संपायला. कारण का इंस्टाग्राम हँडल आपल्याला फक्त 1च तास अलाउ करतो. सो आपण पटपट प्रश्न घेऊया शेवटच्या मिनिटामध्ये काय घेतील ते. ओके, आय हॅव अ क्वेश्चन टू इंद्रनील. व्हाय यू सिलेक्ट EXTC इंजिनिअरिंग? ENTC. ENTC. अरे मला आवड, ओके, मला इलेक्ट्रॉनिक्स आवड होती. माझा काका होता जो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे आणि तो मी लहान असताना जे काय करायचं ते मला फार भयानक कूल वाटायचं. तर त्याच्यामुळे तेव्हापासून ते होतं की इलेक्ट्रॉनिक्सच शिकायचं. त्यामुळे ते करून गेलो इलेक्ट्रॉनिक्सला. ग्रेट. ओके, शेवटचे 40 सेकंद उरले आहेत. मी आता प्रश्न घेत नाहीये. सॉरी, इंस्टाग्रामचं लिमिट आहे 1 तासाचं. इंद्रनील, extremely thankful to you for being a part of our live session. We have still 41 viewers online. मला माहित नाही टोटल किती होते. For the viewers, of course, I will save this video after it ends. मी याचा अख्खा या व्हिडिओचा रेकॉर्डिंग युट्यूब चॅनलवरती पण माझ्या टाकेन. सो इफ यू वॉन्ट टू गेट सम टिप्स आउट ऑफ दिस कॉन्व्हर्सेशन विच वी हॅड, यू कॅन. ऑडियन्सला कोणाला काही प्रश्न असतील ते अनआन्सर्ड असतील तर त्यांनी मला प्रायव्हेट मेसेज टाकून द्यावा. मी जसं जमेल तसं रिप्लाय करेन. Amazing. All right. Thank you, Nanil. Last 5 seconds remaining. Signing off. Yeah. Bye, guys. Thank you.